नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मनसे नेते दिलीप धोत्रे हे मनसेचे दमदार नेतृत्व असून वेळोवेळी गोरगरीब जनतेला त्यांचा मदतीचा हात असतो। समाजकारण आणि राजकारण या दोन बाजू वेगवेगळ्या असल्या तरीही ते समाजकारण आणि राजकारण यामध्ये कोणताही भेदभाव न मानता समाजसेवा करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव असून त्यांनी पंढरपुरातील अनेक समस्यांवर काम केले आणि करत आहेत। कोरोना काळातील समस्या असोत, नगरपालिकेतील टॅक्सबाबतचा प्रश्न असो अथवा झोपडपट्टीतील महिलांचे प्रश्न असो किंवा विविध कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, बिल्डर्स, पत्रकार बांधव यांचा सन्मान अथवा कलाकार मंडळींना सहकार्य असो, आत्ताचा मुस्लिम बांधवांच्या अजमेर शरीफ दर्गा दर्शनाचा प्रश्न असो, अशा विविध विषयावर निर्णय झाला की लगेच अंमलबजावणी करणारा कार्यतत्पर नेता म्हणून त्यांची ओळख आहे। मग ते पंढरपुरातील उखडलेल्या रस्त्याची डागडुजी असो अथवा स्मशानभूमीची दुरुस्ती असो, निस्वार्थपणे जनतेसाठी राबणारा आणि जनतेच्या हाकेला साथ देणारा नेता म्हणून पंढरपुरातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या कार्याची ओळख आहे, हे विसरून चालणार नाही। आज हजारो हिंदू मुस्लिम बांधव अजमेरला रवाना झाले आहेत, तर पाहूया दिलीप बापू धोत्रे सह अजमेर यात्रेकरूंच्या प्रतिक्रिया। यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी। आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत, त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत। या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत। आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, महिला माता भगिनी असेल, यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो, लोकांना चांगलं राज्य यावं, यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो, पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत। नाही, कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पंथ हा विषय नाही। अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे, त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू, निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभेल। आणि सगळ्यात जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत, ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं, दर्शन घ्यावं, परंतु ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली, अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत। भाजपचे अध्यक्ष या मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे किमान 25,000 हिंदू बांधवांना अयोध्येची वारी घडवतील, परंतु त्यांच्याकडून असं कुठलाही उपक्रम फारसा कुठं राबवताना दिसून आला नाही। अशा वेळी आता तुम्ही मुस्लिम बांधवांना अजमेर दर्शन घडवत आहात, म्हणजे हा एक प्रकारे वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आहे। नाही, याच्यामध्ये जनता हुशार आहे, कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतंय हे लोकांनी ओळखलं आहे। भाजपचे लोक काय म्हणतात किंवा त्यांनी काय आश्वासनं दिली आणि ती पाळली का नाहीत ह्याच्या खोलात मी जाणार नाही। कारण या ठिकाणी जर लोक देवालाच फसवत असतील, देवाला खोटं बोलत असतील, तर देव त्यांना बघून गेल, त्याबद्दल काय वाद नाही। परंतु जसं आता आम्ही अजमेर शरीफला चाललो आहे दर्शनाला, त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये बरेच बांधव आमचे काशी यात्रेला आम्ही घेऊन जाणार आहे। त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, तर आम्ही बऱ्याच बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला देखील घेऊन जाणार आहे। कसं आहे की मी बोलणाऱ्यापैकी आहे, मी नुसतं खोटी आश्वासनं, खोटी वचनं देऊन त्या ठिकाणी शोबाजी करणारातला मी नेता नाही, मी काम करून दाखवणारा नेता आहे। त्यामुळं ज्या पद्धतीने आता आम्ही अजमेरला दर्शनाला चाललो आहे, त्याच धर्तीवर त्या ठिकाणी काशी आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी देखील मी त्या ठिकाणी हजारो बांधवांना जे येणार आहेत त्या सर्वांना घेऊन जाणार आहे। खान अजमेर जा रहे हैं, हम 7 जन हैं हम। अच्छा लग रहा है जाने में। दिलीप बापू का तहे दिल से शुक्रिया। कितने लोग हैं आपके साथ? 7 जन हैं।
पहली बार जा रहे पहली बार जा रहे, फर्स्ट टाइम। हैं, अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है। दिलीप बापू का तहे दिल से मनसे नेते दिलीप बापू आहेत ना, त्याने आम्हाला ज्या लोकांना अशी परिस्थिती नव्हती की त्या देवापर्यंत पोचत नव्हते, तरी सुद्धा त्यांनी आज त्यांच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो याचा। साधारणतः किती कुटुंब चाललेत आज अजमेर दर्शन? साधारणतः आमच्या खर्डी गावाचे तर 25 लोक असतील। हां, मग आता अजून किती लोक आहेत हे आम्हाला काही पाठ नाही। पंढरपुरातून एकूण किती जण जाणार? 600 ते 700 लोक आहेत। 600 ते 700 लोक। अबीदा मिनाज मुलानी, हमें अजमेर चले, खुश है, हमें अच्छा लगने गए। हमने दिलीप बापू तरफ से हमने अच्छा लगने गए, खुश है हम। इसके बाद पहले कभी गए? नहीं गए कभी। पहले हमें 5 जने पहली बार जा रहे। पहली बार जा रहे, अच्छा लगने गए, हमें बहुत खुश है। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।